नमस्कार, मी अश्विनी पुन्हा एकदा तुमचं एका नवीन रेसिपीमध्ये स्वागत करते। आज की नाही आपण मस्त असा बांगडा फ्राय बनवणार आहोत। इथे बघा मी 1 किलो बांगडा घेतलेला आहे। हा बघा बांगडा एकदम स्वच्छ करून आणलेला आहे मी। जिथून विकत घेतला ना तिथूनच आपल्याला हे स्वच्छ करून देतात, पूर्ण त्यातली घाण काढून देतात। तर बघा आतली पूर्ण घाण काढून दिलेली आहे, त्यांनी क्लीन करून दिलेला आहे आणि असे कट मारून दिलेले आहेत त्यांनी। घरी आल्यानंतर मी 2 ते 3 पाण्याने परत एकदा याला स्वच्छ धुवून घेतलेलं होतं। तर असे कट मारून घ्यायचे आहेत बघा वरून। चला तर मग लगेच आपण बांगडा फ्राय बनवूयात। त्यासाठी इथे बघा 2 चमचे धना पावडर घेतलेली आहे, 1 चमचा लाल मिर्च पावडर, त्यानंतर 1 चमचा काळा मसाला घेतलेला आहे, एक चमचा हळद, त्यानंतर छोटा 1 चमचा गरम मसाला घेतलेला आहे। इथं फिश फ्राय मसाला आहे, तोही तुम्ही वापरू शकता, पण मी वापरलेला नाहीये। इथं मी 1 चमचा चिकन मसाला वापरत आहे। जर तुम्हाला चिकन मसाला वापरायचा नसेल तर तुम्ही फिश फ्राय मसालाही मिळतो तो वापरू शकता। इथे की नाही मी फिश फ्राय मसाला न वापरता चिकन मसाल्याचा वापर केलेला आहे। इथे आता आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत, 1 चमचा आणि वरती थोडंसं मीठ घातलेलं आहे बघा। इथे 1 किलो बांगडा मासा आहे, तर त्यासाठी हे जे प्रमाण आहे ना अगदी परफेक्ट आहे। तर याला की नाही आता आपण छान मिक्स करून घेऊयात। मसाले तुम्ही कमी जास्त तुमच्या आवडीनुसार घालू शकता। तर मस्त असं बघा हे छान असं मिक्स करून घेतलेलं आहे मी आता की नाही यामध्ये 2 चमचे आलं लसूणची पेस्ट घालणार आहे मी। थोडंसं पाणी घालून ना आलं लसूणची पेस्ट मी मिक्सरला बारीक करून घेतलेली आहे। त्यानंतर 1 अख्खा लिंबू आपल्याला या मसाल्यामध्ये पिळून घ्यायचा आहे। लिंबाचा रस घालायचा आहे आपल्याला, पूर्ण एका लिंबाचा। छान असं आता याला आपण मिक्स करून घेऊयात। गरज पडली तर थोडंसं पाणी घालायचं आहे। इथे बघा मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडंसं पाणी घेतलेलं आहे आणि पाणी घालून आपल्याला हा मसाला मस्त असा मिक्स करून घ्यायचा आहे। बघा हे अशा पद्धतीने आपल्याला हा मसाला बनवून घ्यायचा आहे। तर मस्त असा आपला हा मसाला तयार झालेला आहे। आता की नाही आपण बघा इथे मासे घेतलेले आहेत, बांगडा मासा घेतलेला आहे, त्याला अशा पद्धतीने सर्व मसाला लावून घ्यायचा आहे। हे जे कट मारलेत ना आपण ते यासाठी मारलेले आहेत की जो मसाला आहे ना आपला तो माशाच्या आतपर्यंत छान असा जाईल आणि मासा चवीला खूप छान लागतो मग। तर बघा अशा पद्धतीने सर्व माशांना मी ना मसाला लावून घेत आहे आणि आपल्याला की नाही एक अर्धा ते पाऊण तास हे मासे मॅरिनेट करण्यासाठी ठेवायचे आहेत। कमीत कमी अर्धा तास तरी ठेवायचे, जास्तीत जास्त 1 तास ठेवा। तर मस्त असं बघा सर्व माशांना मी मसाला लावून घेतलेला आहे आणि अर्धा ते पाऊण तास मॅरिनेट करण्यासाठी ठेवलेले आहेत। आता अर्धा ते पाऊण तास झालेला आहे बघा। इथे की नाही आता मी बारीक रवा घेतलेला आहे, 5 ते 6 चमचे, कमी जास्त घेऊ शकता तुम्ही, गरज पडल्यावर आणखी आपल्याला घ्यावा लागणार आहे। आणि नंतर मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। जितका रवा घेतलाय ना त्याच्या अर्ध आपल्याला तांदळाचं पीठ घ्यायचं आहे। आता हे दोन्ही आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। आता की नाही यामध्ये ना थोडंसं लाल तिखट घालते, छोटा 1 चमचा, आणि थोडंसं मीठ घालायचं आहे चवीनुसार, खूप जास्तही मीठ नाही घालायचं बघा। आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। जितका बारीक रवा घेतलेला आहे ना आपण त्याच्या अर्ध तांदळाचं पीठ घ्यायचं आहे। तुमच्याकडे घरी जर तांदळाचं पीठ नसेल तर थोडेसे तांदूळ तुम्ही मिक्सरला बारीक करून घेऊ शकता, छान बारीक होतात, मीही तसंच केलेलं आहे। तर इथे बघा आता 1 बांगडा फिश घेतलेला आहे मी आणि अशा पद्धतीने आपल्याला हा रव्यामध्ये छान असा डीप करून घ्यायचा आहे। रवा आणि तांदळाचं पीठ अशा पद्धतीने सर्व माशाला लावून घ्यायचं आहे। छान क्रिस्पी मासे होतात खूप मस्त। तर अशाच पद्धतीने मी सर्व मासे रव्यामध्ये डीप करून घेणार आहे बघा। मस्त असं रवा आणि तांदळाचं पीठ लावून घेतलेलं आहे। खूप मस्त हे मासे लागतात खायला, अतिशय सोपी रेसिपी आहे, कुणालाही सहज जमेल, पहिल्याच प्रयत्नामध्ये इतकी सोपी आहे। याला की नाही बघा अशा पद्धतीने आपल्याला हे रवा आणि तांदळाच्या पिठाचं कोटिंग करून घ्यायचं आहे वरून, म्हणजे छान एकदम क्रिस्पी आपले हे मासे तयार होतात।
जेवढं जास्त होईल तेवढं जास्त लावून घ्यायचं आहे। गॅसवरती की नाही पॅन ठेवलेला आहे मी आणि 4 ते 5 चमचे अंदाजे तेल घालायचं आहे। शक्यतो तुम्ही फिश फ्राय करताना पॅनमध्येच करा, खूप छान केल्या जातात, किंवा खोलगट तवा असेल ना तुमचा तर त्याच्यामध्ये करा। तेल छान गरम झालं की गॅस मीडियम करायचा आहे आपल्याला लगेच, आणि आपल्याला ह्या तेलामध्ये मासे छान असे फ्राय करून घ्यायचे आहेत। बघा मी दाखवल्याप्रमाणे तर खूप मस्त मासे फ्राय होतात। तर एका वेळेस मी 6 ते 7 मासे फ्राय करून घेत आहे, जितके बसतात तेवढे मी करून घेते। बघा साधारण 7 फिश बसलेले आहेत माझे, छोट्या आकाराचे असल्यामुळे। 3 ते 4 मिनिटं छान अशी खालची बाजू क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायची आहे, आणि त्यानंतरच आपल्याला खालची बाजू वर आणि वरची बाजू खाली करून घ्यायची आहे। पूर्णपणे 3 ते 4 मिनिटांनंतर छान अशी क्रिस्पी होते, त्यानंतरच मासे आपल्याला पलटून घ्यायचे आहेत। परत एकदा 3 ते 4 मिनिटं आपल्याला खालून फिश एकदम मस्त असं क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत। खूप जास्त वेळ आपल्याला हे फिश उलटायचे नाही आहेत, 3 ते 4 वेळाच उलटायचे आहेत। आता ही खालची बाजू पूर्णपणे क्रिस्पी झाली की परत एकदा आपल्याला थोडासा गॅस फुल करायचा आहे, आणि आणखी एक अर्धा मिनिट छान असं आपल्याला फिश भाजून घ्यायचे आहेत, म्हणजे छान एकदम क्रिस्पी असे आपले फिश तयार होतात। माझ्या घरी ना फिश सगळ्यांना आवडतात, खूप आवडीने फिश खातात माझ्या घरी, मुलं, माझे मिस्टर, आम्ही सगळे। तर इथे बघा मस्त असं मी परत एकदा याला की नाही उलटून घेतलेला आहे, आणि एक अर्धा मिनिट गॅस फुल केलेला आहे, आणि छान क्रिस्पी असे फिश तयार केलेले आहेत। सुरमई फ्राय कशी करायची त्याचाही व्हिडिओ मी चॅनलवरती अपलोड केलेला आहे, तो तुम्ही बघू शकता। तर बघा इथं मस्त असं आपला हा फिश फ्राय तयार झालेला आहे, बांगडा फ्राय। एक 10 मिनिटामध्ये छान असा हा फिश फ्राय तयार होतो। तर याला की नाही आता मी काढून घेतलेला आहे, बघू शकता तुम्ही। तर मस्त असा क्रिस्पी असा आपला हा बांगडा फ्राय तयार झालेला आहे। खूप सोपी रेसिपी दाखवलेली आहे मी, एकदा नक्की करून बघा तुम्ही। तर बघा इथे मस्त आता जे हे राहिलेलं तेल आहे ना, त्यात थोडासा रवा असतो, तोही मी अशा पद्धतीने काढून घेते। बघा जो करपलेला असतो ना तो, आणि परत याच तेलामध्ये थोडंसं तेल ॲड करायचं आहे आपल्याला, आणि जे राहिलेले फिश आहेत ना ते सेम पद्धतीने फ्राय करून घ्यायचे आहेत। तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल, माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा। छान असा आपला हा क्रिस्पी बांगडा फ्राय तयार झालेला आहे, एकदा नक्की करून बघा। पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।